नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्रोग्रामिंग मधील कंडिशनल स्टेटमेंट्स शिकणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे कंडिशनवर डिसिजन घेणारे स्टेटमेंट्स. चला तर सुरुवात करूया. तर आपल्याकडे सी प्रोग्रामिंगमध्ये 4 प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. इफ एल्स इफ आणि नेस्टेड इफ. सो बेसिकली जसं की मी आत्ता सांगितले की कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे असे स्टेटमेंट जे कंडिशनवरती डिसिजन घेतात. जर कंडिशन ट्रू झाली किंवा ट्रू असेल तर आपला ब्लॉक एक्झिक्यूट होतो, अदरवाईज आपल्याला ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही. बेसिकली हे कंट्रोल फ्लोच्या अंडर येतो. आपल्याला जसं माहिती आहे की आपल्या सी प्रोग्रॅमिंगमध्ये स्टेप बाय स्टेप फ्लो कंट्रोल आपण करत असतो. तर आपल्याला जर एखादा प्रोग्रॅमिंगमधला पर्टिक्युलर पार्ट आपल्याला प्रिंट करायचा असेल तर तशा वेळेस आपण तिथे कंडिशन लावू शकतो आणि कंडिशन बेस जेव्हा प्रिंट आउट होतं तेव्हा आपण त्याला कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. सो इफेल्सचे ब्रॉडली आपण बघितलं तर सी प्रोग्रामिंगमध्ये 4 स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतात. सिम्पल इफ एल्स इफ, नेस्टेड इफ आणि स्विच केस. हे जर मल्टिपल केसेस असतील त्यावेळेस आपण स्विच केस स्टेटमेंटसुद्धा वापरू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्सचे स्टेटमेंट कव्हर करणार आहोत. स्विच केस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी पेन आणि पेपर घेऊन बसा. हा टॉपिक प्रोग्रॅमिंगसाठी सुद्धा आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये आपल्याला बऱ्याच वेळा विचारतात की एक्सप्लेन द कंडिशनल स्टेटमेंट ऑर एक्सप्लेन द इफ एल्स स्टेटमेंट किंवा सिम्पल इफ स्टेटमेंट. तशा वेळेस आपल्याला त्याचा सिंटॅक्स, फ्लो चार्ट आणि एक एक्झाम्पल लिहिणं गरजेचं असतं. सो इफ स्टेटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर इफमध्ये काय होतं, याचा जर सिंटॅक्स आपण इथे बघितला, स्क्रीनवरती तुम्हाला सिंटॅक्स दिसत असेल. इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि कंडिशन जर ट्रू झाली तर आपण जो काही इफचा ब्लॉक लिहू तो ब्लॉक इथे एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर सिम्पली आपण या प्रोग्रामच्या बाहेर काढू, आपल्याला काही आउटपुट मिळणार नाही. सो इफ एल्स इज नेक्स्ट स्टेप ऑफ इफ. इफ नंतर इफमध्ये आपल्याला काय होतं की फक्त ट्रू असेल तरच आपल्याला ब्लॉक एक्झिक्यूट होतो, पण जर फॉल्स असेल तर आपल्याला काहीतरी सेकंड बॉक्ससुद्धा प्रिंट करायचा असतो, तो आपण एल्सने दाखवतो. इफ एल्स म्हणजे आपल्या सोप्या भाषेत जर तर, असं असेल तर किंवा नसेल तर. सो इफ कंडिशन इज ट्रू देन इट विल एक्झिक्यूट द इफ ब्लॉक, अदरवाइज इट विल एक्झिक्यूट द एल्स ब्लॉक इफ द कंडिशन इज फॉल्स. सो इट इज टोटली बेस्ड ऑन द कंडिशन. की कंडिशन तुम्हाला चेक करायची, काहीतरी कंडिशन तुम्हाला त्या ब्लॉकमध्ये द्यायची. ते कंडिशन ट्रू असेल तर हा वाला पार्ट एक्झिक्यूट होईल आणि फॉल्स असेल तर एल्सवाला पार्ट एक्झिक्यूट होईल. नेक्स्ट वन इज इफ एल्स इफ. ओके. सो इफ एल्स इफ इज व्हॉट, त्याला एलिफ सुद्धा म्हणतो आपण. जर मल्टिपल कंडिशन्स असतील, आता इफमध्ये आणि इफ एल्समध्ये बेसिकली आपण एकच कंडिशन चेक करू शकतो, बट आपल्याला मल्टिपल कंडिशन जर चेक करायचे असेल तर आपल्याला इफ एल्स इफ असं लिहावं लागेल. तर हे आपण नंतर डिस्कस करतोच डिटेलमध्ये याला. नेक्स्ट वन इज नेस्टेड, म्हणजे नेक्स्ट करतोय आपण आउटर लेअरमध्ये इनर लेअर, की इफमध्ये इफ वापरतोय परत. दॅट इज द नेस्टेड इफ. सो हा त्याचा सिंटॅक्स आहे, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता. सो वन बाय वन आपण डिटेलमध्ये सगळे स्टेटमेंट बघणार आहोत, त्यांचा सिंटॅक्स डिस्कस करणार आहोत, त्यांचं फ्लोचार्ट डिस्कस करणार आहोत आणि त्याचं एक एक्झाम्पलसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो चला सुरुवात करूया. सो इफ स्टेटमेंट, जसं की मी तुम्हाला सांगितलं की इफ स्टेटमेंटमध्ये आपण एक कंडिशन देतो, ती कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक, हा कर्ली ब्रॅकेटने आपण इफचा ब्लॉक रिप्रेझेंट करत असतो, हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ओके. जसं की आता याचं फ्लोचार्ट जर बघितला तुम्ही, फ्लोचार्ट फॉर द इफ स्टेटमेंट, फ्लोचार्टसुद्धा एक्झाममध्ये ड्रॉ करणं गरजेचं आहे. सिंटॅक्स लिहायचा, आफ्टर दॅट राईट डाऊन ड्रॉ द फ्लोचार्ट. फ्लोचार्टमध्ये आपण बघितले की हा जो डायमंड शेप असतो हा आपण कशासाठी वापरतो, कंडिशन चेक करण्यासाठी. जर कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, जर कंडिशन फॉल्स असेल तर आपला त्या ब्लॉकमधून कंपायलर बाहेर पडेल, त्या प्रोग्राममधनं बाहेर पडणार आहे. सो आता इफ स्टेटमेंट कधी वापरतो आपण, लेट्स से तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा प्रोग्राम लिहायचा असेल, जर स्टुडंटला 40 मार्क्सच्या वरती मार्क्स असतील, अबाव 40 मार्क्स, देन तुम्हाला प्रिंट होऊन आलं पाहिजे की ही इज पास. ओके. तर अशा कंडिशनमध्ये आपण इफ स्टेटमेंटचा वापर आपल्या प्रोग्राममध्ये करू शकतो. इथे एक एक्झाम्पल लिहिलं बघा मी. सो हा एक प्रोग्राम आहे इफ स्टेटमेंटचा, हा कंपायलरवरती सुद्धा तुम्ही रन करून बघू शकता. तर सी प्रोग्रामिंगमध्ये कोड लिहिताना आपलं नेहमी फर्स्ट लाईन तर फिक्स असेल, दॅट इज हॅश इन्क्लूड studio.h, दॅट इज स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल डॉट ए स्टँड फॉर द एक्सटेन्शन फाईल. सो नेक्स्ट लाईन इज इंट मेन. ओके. स्टार्टिंग फंक्शन आपलं असतं इंट मेन. ह्याच्याऐवजी तुम्ही वाईड मेन सुद्धा लिहू शकता, पण इंट मेन जर लिहित असाल तर रिटर्न 0 लिहिणं कंपल्सरी आहे.
सो इंट मेन एम्प्टी पॅरेंथिसिस एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं इंट आय इज इक्वल टू 10. आता आपण एक कंडिशन करतो, नेक्स्ट लाईनला इथे सेमीकोलन दिले आपण आणि नेक्स्ट लाईन लावलो इफ ब्रॅकेटमध्ये आय इज ग्रेटर दॅन 15. जर आय 15 पेक्षा ग्रेटर असेल तर तुम्हाला मेसेज आला पाहिजे प्रिंट एफ 10 इज ग्रेटर दॅन 15. आता आपला आय जे आहे आयची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. आता इथे ते या ब्लॉकमध्ये जाईल आणि चेक करेल. आता या स्टेपला काय होते की आयची व्हॅल्यू 10 म्हणून स्टोअर होते. ओके, इथे इफच्या ब्लॉक नंतर आपण कंडिशन दिलेली आहे की आय इज ग्रेटर दॅन 15. सो आयची व्हॅल्यू किती आहे 10. हे चेक करतं ग्रेटर दॅन 15 आहे का नाही, म्हणजे कंडिशन काय झाली आपली फॉल्स. तर आपल्याला आउटपुटमध्ये काहीच मिळणार नाही. हा कोड जो आहे कंपायलर इथे जर कंडिशन फेल झाली तर डायरेक्ट तो नेक्स्ट लाईनला इफचा ब्लॉक संपल्यानंतर जे काही असेल त्याला एक्झिक्यूट करेल. त्याच्यानंतर काय रिटर्न 0, तर आपल्याला आउटपुट मिळणार. सो अशा प्रकारे इफ स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता. आणखीन एखादं एक्झाम्पल जर बघायचं असेल, हे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला कंपायलरवरती सुद्धा टाईप करून दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आणखीन एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं त्याचा सुद्धा आपण कोड लिहू शकता. जर मार्क्स 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही कसा कोड लिहू शकता. फर्स्ट लाईन हॅश इन्क्लूड stdio.h हेडर फाईल, देन इंट मेन एम्प्टी पॅरेंथिसिस कर्ली ब्रॅकेट ओपन. आता तुम्ही काय करू शकता की इंटीजर नावाचं एक मार्क्स नावाचं व्हेरिएबल तयार करू शकता. ओके, इंटीजर मार्क्स. सॉरी ने आपण त्याला फक्त रिप्रेझेंट करूया, नो नीड टू राईट फुल. सो एक मार्क्स नावाचं व्हेरिएबल घेऊया, एक व्हेरिएबल घेऊ एम नावाचं, ज्याच्यामध्ये आपले मार्क्स स्टोअर होतील. लेट्स से ते मार्क्स 40 आहेत. ओके, जर मार्क्स 40 असतील तर आपल्याला कंडिशन द्यायची इफ मार्क्स ऑर एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40. जर असं असेल, आता इथे लक्षात घ्या इफ नंतर मी सेमीकोलन दिलेला नाही. ओके, इथे सेमीकोलन द्यायचा नाही. त्यानंतर इफची जर कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक आपण लिहिणार आहेत. कशाने दाखवणार तो कर्ली ब्रॅकेटने. हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि या ब्लॉकमध्ये तुम्ही काही लिहू शकता की प्रिंट एफ यू आर पास. ओके, तुम्ही पास झाला जर 40 मार्कपेक्षा जास्त मार्क्स असेल. ओके, आणि जर तुम्ही एमची व्हॅल्यू आणि नंतर त्यानंतर ब्लॉकच्या बाहेर आला आणि रिटर्न 0 आपल्याला इंट मेन लिहिल्यामुळे लिहावं लागेल ब्रॅकेट क्लोज. आता एमची व्हॅल्यू जर सपोज तुम्ही 40 ऐवजी 45 टाईप केली तर आपल्याला आउटपुट मिळणार आहे का नाही. आउटपुट जर मिळायचं असेल यस इफ जर एमची व्हॅल्यू ग्रेटर दॅन आपण लिहितो ना. सो जर एमची व्हॅल्यू 30 लिहिली तर आपल्याला आउटपुट मिळणार नाही. पण एमची व्हॅल्यू जर 40 किंवा 40 पेक्षा जास्त लिहिली तर आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, पास हा वर्ड मिळणार आहे. तर आपण प्रिंटएफ फंक्शनने काय करतो, पास. असं काही नेसेसरी नाही की फक्त प्रिंटएफच वापरलं पाहिजे. या ब्लॉकमध्ये तुम्ही जे काही लिहिताल, जो काही कोड लिहिल तो एक्झिक्यूट होईल किंवा एक्झिक्यूट होईल जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर. त्यामुळेच आपण याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. तर चला नेक्स्ट स्टेटमेंट आपण डिस्कस करू, इफ एल्स स्टेटमेंट इन सी प्रोग्रामिंग. सो सिंटॅक्स ऑफ इफ एल्स स्टेटमेंट ही सिंटॅक्स आपण बघायचा. इफची कंडिशन जशाला तशी. आता एल्समध्ये काय होतं, फक्त हा खालचा पार्ट ॲड होतो त्याच्यामध्ये. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण इफ लिहितोय आणि काहीतरी कंडिशन देतोय. इफ आणि काहीतरी कंडिशन आपण इथे दिलेली आहे आणि आपल्याला माहिती कंडिशन जर ट्रू असेल तर हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला काय करायचं हे इफनं सांगितलं नाही, तो डायरेक्टली बाहेर पडतो किंवा नेक्स्ट लाईन एक्झिक्यूट करतो. बट जर आता कंडिशन फॉल्स असेल, जर आता जसं आपण लिहिलं होतं की मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 अशी कंडिशन दिली होती आपण इफच्या ब्रॅकेटमध्ये, ती जर ट्रू असेल तर काय प्रिंट व्हायला पाहिजे, प्रिंट एफ यू आर पास, पास म्हणून प्रिंट व्हायला पाहिजे. बट जर आता एखाद्याला मार्क 30 पडले तर आपलं कंपायलर काय करायचं की डायरेक्टली नेक्स्ट स्टेप एक्झिक्यूट करायचं किंवा बाहेर पडायचं प्रोग्रामच्या. जर 30 मार्क असेल तरी आपल्याला काहीतरी मेसेज पाहिजे असेल त्यावेळेस आपण एल स्टेटमेंट वापरू शकतो. म्हणजे ही कंडिशन जर फॉल्स झाली तर आपल्याला काय प्रिंट करून मिळायला पाहिजे की प्रिंट एफ यू आर फेल. ओके, सपोज फेल हा वर्ड प्रिंट करून मिळाला पाहिजे. आता जर तुम्ही एमची व्हॅल्यू सपोज 40 पेक्षा लेस वापरली, लाईक 20 वापरली, तर तुम्हाला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, फेल. जर 40 किंवा 40 पेक्षा जास्त व्हॅल्यू वापरली, लेट्स से 45 टाकली तुम्ही व्हॅल्यू एमची, तर आउटपुटमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, पास. सो इफ एल्स हे नाही तर ते, म्हणजे ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, ही कंडिशन जर फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तो अशा प्रकारे इफ एल्स स्टेटमेंट तुम्ही यूज करू शकता. हा त्याचा फ्लो चार्ट आहे. कंडिशन जर कंडिशन ट्रू असेल तर इफची बॉडी, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्सची बॉडी प्रिंट होईल. त्या फ्लो चार्टवरून आपल्याला क्लिअरली आयडिया होऊन जाईल.
त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया इफ एल्सचं. जसं की आपण आता ऑलरेडी बघितलेलं, पण इथे एक स्क्रीनवरती एक्झाम्पल दिसलं. हे एक्झाम्पल तुम्ही कंपाईलरवरती टाईप करून प्रॅक्टिस करू शकता. एक आय नावाचं व्हेरिएबल केलं ज्याची व्हॅल्यू आपण 20 दिली. कंडिशन काय दिली, आय इज लेस दॅन 15. सो आयची व्हॅल्यू जर 20 असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? ऑब्विसली नॉट. आय इज ग्रेटर दॅन 15. सो कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली म्हणजे आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळालं पाहिजे, आय इज ग्रेटर दॅन 15. एल्स वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन फॉल्स असेल तर एल्स वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन ट्रू असेल तर इफ वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कंडिशन कशी चेक करतोय आपण, आय इज लेस दॅन 15 ही कंडिशन दिलेली आणि आयची व्हॅल्यू आपण वरती मेन्शन करतो, दॅट इज आय इज इक्वल टू 20. सो इथे कंडिशन चेक होते फॉल्स असल्यामुळे आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळणार आता, आय इज ग्रेटर दॅन 15. यस, ओके, गुड. नाउ मूविंग ऑन, इफ एलिफ लॅडर इन सी स्टेटमेंट, सी प्रोग्रामिंग. सो इफ एल्स इफ किंवा याला एलिफ सुद्धा म्हटलं जातं. इफ एलिफ किंवा एल्स इफ आपण त्याला जनरली म्हणतो. तर एल्स इफ म्हणजे काय, की आपण इथं बघितलं होतं की इफ दिलंय, इफच्या ब्रॅकेटमध्ये काहीतरी आपण कंडिशन लिहितोय. जर ती कंडिशन ट्रू असेल तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ती कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बरोबर. लेट्स से आपण एक मार्क्सचं एक्झाम्पल दिलं होतं की मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40, तर पास लिहून येईल. जर मार्क्स 40पेक्षा जास्त असेल आणि जर कमी असेल तर फेल. अशा दोनच पॉसिबिलिटी होत्या. पण जर आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायचे असतील तर, म्हणजे जर तुम्हाला मार्क्स सपोज 65च्या वरती आले तर तुम्ही ग्रेड 1मध्ये आहात किंवा डिस्टिंक्शनमध्ये आहात. ओके. 75च्या वरती आले तर एक्सलंट ग्रेड अचीव केलेला आहे, किंवा आपल्याकडे असतात ना ए ग्रेड, ए प्लस प्लस ग्रेड, बी प्लस ग्रेड, सी ग्रेड, असे ग्रेड. सपोज हा असेल 90च्या वरती मार्क्स असणाऱ्या मुलांना, हा असेल लेट से 75च्या वरती, हा असेल सपोज 65च्या वरती, आणि सी ग्रेड सपोज 45च्या वरती. सो बेसिकली असे ग्रेड्स जर आपण दिलेले असतील, ओके, आणि मल्टिपल कंडिशन आहेत आता, ओके, तर मल्टिपल कंडिशन असेल तर आपण काय करू शकतो, एल्स इफ असं वापरू शकतो. तर चला आपण बघूया ते कशा प्रकारे आपण वापरू शकतो. त्याच्या अगोदर आपण इथे एक फ्लोचार्ट बघूया की मल्टिपल कंडिशन चेक करतो. की फर्स्ट कंडिशन चेक करतो, ती जर ट्रू असेल तर त्याचं स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. देन नसेल तर ती सेकंड कंडिशन चेक करतो. सेकंड कंडिशन ट्रू असेल तर सेकंड कंडिशनचं स्टेटमेंट. अशा n नंबर ऑफ कंडिशन्स तुम्ही देऊ शकता. किती कंडिशन्स तुम्ही त्याला देऊ शकता. सो इथे एक एक्झाम्पल आहे, बट आपण जे डिस्कस केले एक्झाम्पल तेच आपण इथे घेऊया. लेट्स से आपल्याला मार्क्स लिहायचं असेल ते कोड मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. काय लिहिणार तुम्ही, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन. आता तुम्हाला काय करायचं आहे की एक व्हेरिएबल घेतले, आपण डिक्लेअर केले इंट एम स्टँड फॉर मार्क्स, आणि त्याची व्हॅल्यू लेट से आपण टाकतोय की 65 टाकतोय. किती मार्क्स पडले, सपोज तुम्हाला 65 पडले. सो तुम्हाला ते इथे इफ एल्स इफ लावायचं आहे. कोणतं स्टेटमेंट यूज करायचं, इफ एल्स इफ. ओके, तर बघूया. सो इफ आपण कंडिशन लावली, इफ कंडिशन मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40, इथं सेमीकोलन द्यायचा नाही इफ नंतर, काळजी घ्या. सो नंतर काय लिहिणार तुम्ही, प्रिंट एफ. जर 40 किंवा 40पेक्षा जास्त मार्क असतील तर काय आलं पाहिजे, पास. ओके, इथे सेमीकोलन लावायचा. देन एल्स इफ मार्क्स आर ग्रेटर दॅन सपोज 60, देन प्रिंट ग्रेड ए. त्याचा ग्रेड सुद्धा प्रिंट होऊन येईल. ओके, ग्रेड ए तुम्ही प्रिंट करताय किंवा ए प्लस ग्रेड प्रिंट करताय. सो नंतर तुम्ही काय लिहिताय, एल्स जर लिहित असताल की सपोज नंतर तुम्ही लिहू शकता की फेल, जर या कंडिशन सॅटिस्फाय होत नसतील. जर आता इफची एमची व्हॅल्यू जर आपण सपोज 30 दिली, त्यापैकी कोणती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, तर मग तो काय करतो, एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट करतो. सो बेसिकली काय झालं की इफ नंतर एल्स म्हणजे ट्रू असेल तर इफ, फॉल्स असेल तर एल्स. पण जर आपल्याला मल्टिपल कंडिशन द्यायची असेल तर इफ समोर आपण कंडिशन देऊ शकत नाही. वी कॅनॉट राईट कंडिशन आफ्टर इफ. त्यामुळे आपण एल्स इफ डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे आपण काय करतो, एल्स नंतर इफ लिहितो आणि मग त्याच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन देतो. अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल कंडिशन्स देऊ शकता. ओके, आणि त्याचं आउटपुट चेक करू शकता. सो इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इफ फर्स्ट कंडिशन तुम्ही देताय, सॉरी दिस इज द सिंटॅक्स,
ठीक, याच्यावरून हे समजून घेऊ शकतो आपण. इथे एक्झाम्पल होतं, ओके लेट इट बी. आपण जे एक्झाम्पल डिस्कस केले ते असू शकतं. नाव नेक्स्ट वन इज द सिंटॅक्स ऑफ नेस्टेड इफ स्टेटमेंट. जर आपलं पुढचं स्टेटमेंट आहे ते कोणतं आहे, नेस्टेड इफ स्टेटमेंट. तर इफमध्ये इफ म्हणजे नेस्ट करणे, म्हणजे जसं आपलं घरटं करणे किंवा लेअरमध्ये लेअर इन्सर्ट करणे, त्याला आपण नेस्टेड इफ म्हणतो, की नेस्ट करणे. की इफ कंडिशन 1 दिली आहे तुम्ही इफच्या ब्रॅकेटमध्ये, ओके, आणि ही कंडिशन जर ट्रू असेल सेमिकोलॉन, तर परत तुम्ही सेकंड कंडिशन त्याच्यामध्ये चेक करू शकता. म्हणजे कंडिशनमध्ये कंडिशन, त्याला म्हणतो आपण नेस्टेड इफ. लेट से फॉर एक्झाम्पल, इथे एक उदाहरण देतो मी, की सपोज एखादा मूवी आहे आणि तो सपोज लहान मुलांना फ्रीमध्ये गव्हर्नमेंटनं दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने क्रायटेरिया ठेवला, जर सपोज स्टुडंट 22 इयर्सपेक्षा लेस असतील, इफ द स्टुडंट्स एज इज लेस दॅन 22 इयर्स, तर सपोज त्यांना 50% मूवीचे पे करावं लागेल, चार्जेस जे काही तिकीट असेल. त्यानंतर त्यांनी सेकंड क्रायटेरिया लावला, ही झाली कंडिशन नंबर 1. देन कंडिशन नंबर 2 काय झाली, की आणि हा मूवी त्यांनी काय केलं की स्टुडंटसाठीच अलाउड केलं आहे, म्हणजे ज्यांचं एज ग्रेटर दॅन 22 आहे त्यांना तो अलाउड नाही आहे, नॉट अलाउड. ओके, फक्त लेस दॅन 22लाच अलाउड आहे, 22पेक्षा. आणि जर तुमचं वय 18पेक्षा कमी असेल तर तुम्हाला सपोज 100% ऑफ आहे. अशा मल्टिपल कंडिशनमध्ये कंडिशन गुंतवल्यात त्यांनी, की अगोदर तर कुणाला सगळ्यात बाहेरच्या आउटर कंडिशन कोणाची असेल, फक्त 22 वर्षाच्या आतील विद्यार्थी अलाउड. त्यानंतर जे 22 वर्षाच्या आतील आहेत, जे 18 वर्षाच्या आतील आहेत त्यांना 100% माफ. ओके, जे 18 वर्षाचे स्टुडंट्स आहेत त्यांना 100% माफ, आणि जे 18 ते 22 आहेत त्यांना किती रे, 50% ऑफ. असं कंडिशनमध्ये कंडिशन आपण विणतोय, त्यालाच म्हणतो आपण नेस्टेड इफ. जर याचा प्रोग्राम लिहायचं म्हटलं तर कसं लिहू शकतो आपण, हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट studio.h इंट मेन एम्प्टी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन. आता याच्यामध्ये आपण लिहू शकतो काय लिहायचं, आपल्याला एक व्हेरिएबल तयार करायचं, इंट स्टुडंट्स एज. ओके, स्टुडंट एज नावाचं एक व्हेरिएबल तयार केलं, आणि लेट से आपण त्याची व्हॅल्यू टाकूया 18 टाकूया, ओके, किंवा 16 घेऊया, काही व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. ओके, नो प्रॉब्लेम, काही कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. सो स्टुडंट एज सपोज 16 टाकला. सो त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कंडिशन लिहिली, इफ स्टुडंट एज इज ग्रेटर लेस दॅन 22, इफ स्टुडंट एज इज लेस दॅन 22, तरच ते ब्लॉक एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आता इफ दिले आपण, हा जो इफचा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये आपण इफ स्टेटमेंट परत लिहितोय, म्हणजे इफमध्ये इफ, दॅट इज नेस्टेड इफ. इफ आणखीन कंडिशन काय देतो आपण, इफ स्टुडंट इज लेस दॅन 22 देन ही इज अलाउड टू वॉच द मूवी, आणि त्याला तिकीट किती असणार आहे. सपोज अगेन इफ स्टुडंट इज, आपण लिहू शकतो इफ स्टुडंट इज लेस दॅन 18 इयर्स, असं जर आपण लिहिलं तर त्याला काय केलं पाहिजे की 100% ऑफ. काय प्रिंट एफ होऊन आलं पाहिजे की 100% ऑफ, डबल कोटेशनमध्ये लिहिणार ऑब्विसली आपण. त्यानंतर प्रिंट एफ लिहिल्यामुळे इथे सेमिकोलन द्यावा लागेल. ओके, एल्स 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 आपण काय लिहू शकतो मेसेज, की त्याला किती, जर 18 वर्षाच्या खालचा नसेल तर त्याला काय करावं लागेल 50% ऑफ, असा मेसेज आपण लिहू शकतो, आणि आपला हा झालेला कोड. सो आता काय करेल, जर तुम्ही एजची व्हॅल्यू 16 टाकली तर आउटपुटमध्ये तुम्हाला काय दिसेल 15% ऑफ असं लिहून येईल आउटपुटमध्ये, की आउटपुटमध्ये काय लिहून येईल 50% ऑफ. आय होप तुम्हाला समजत असेल. 50% ऑफ जर तुम्ही एजची व्हॅल्यू 16 लिहिली. लेट्स से जर तुम्ही एजची व्हॅल्यू 24 लिहिली, स्टुडंट एज जर तुम्ही 24 घेतलं तर काय होईल, इथे ती कंडिशन फॉल्स होईल. ती कंडिशन ट्रू नसेल तर मग ते कंपायलर जे आहे तो आपला आतमध्ये या ब्लॉकमध्ये इंटरच करणार नाही, तो डायरेक्टली एक्झिट होईल. हा सगळा ब्लॉक तो स्किप करेल, आणि या ब्लॉकच्या नंतर जी काही नेक्स्ट लाईन असेल किंवा कोडच्या बाहेर पडेल आपल्याला काही प्रिंट करून मिळणार नाही. तर इथे काय करतो बेसिकली, तो कंडिशन चेक करतो. ही कंडिशन जर ट्रू असेल तर आतमध्ये इंटर करतो, परत नेक्स्ट कंडिशन चेक करतो, ती ट्रू असेल तर ते एक्झिक्यूट करतो, अदरवाईज एल्स स्टेटमेंट. सो याला आपण म्हणतो इफ एल्स इफ स्टेटमेंट. सो अशा प्रकारे हे 4 कंडिशनल स्टेटमेंट आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. होपसो तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कंपायलरवरती सुद्धा टाईप करून बघणार आहे. सो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही डाऊट्स असतील तुमचे तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. थँक्यू.